सुप्रभात मैत्रिणींनो. तर सकाळी सकाळी 4:30 पावणे 5 वाजले होते आणि मी उठले. पहिले आपल्या हातांचं करदर्शन घेतलं. आपल्या हातांमध्ये सरस्वती, माता लक्ष्मी आणि गोविंदाचा वास असतो, म्हणून भगवंताला सगळे आपले कर्म, चांगले कर्म भगवंताला अर्पण करत असतात. त्याच्यानंतर धरती मातेचं दर्शन घेतलं आणि सकाळची साफसफाई चालू आहे. कारण घरी जाऊन उरकून केंद्रामध्ये गुढचक्राचं पाण्याला जायचं. तर सकाळी खूप प्रसन्न असं वाटतं आहे. आणि इकडे मी रोज सकाळी तांदळाच्या भांड्यामधलं पाणी करून घेत असते आणि सर्वप्रथम गॅसला नमस्कारी केली. हे बघा, आमच्या दिदीच्या घराच्या पाठीमागे किती सुंदर असा मनमोहक मोर दिसतोय. खूप छान वाटतंय ना. उन्हाचा पहारा आहे. तर तिने हा व्हिडिओ शेअर केला होता. तर म्हटलं तर चला ते पण आपण शेअर करू तुमच्याशी, म्हणून शेअर केलंच. तो मोर पिसारत नाही आहे बघा, फक्त तो काहीतरी शोधतोय. आणि हे बघा, हे आपल्या केंद्रामध्ये आहे. केंद्रामधून सकाळी आल्यानंतर पूजा करून घेतली. काही गडबडीत सकाळी सकाळी होते जात नाही किंवा आल्यानंतर करावं लागते, त्यामुळे जसा वेळ भेटला तसं करावं लागतं. हे बघा, पूजा प्रसन्न झाली आहे. पारायण मंदिरामध्ये आहे, पण घरी मी असा अखंड दीप प्रज्वलित केला आहे. आणि हे बघा, लक्ष्मी धूप आहे आणि त्याच्यावरती कापूर ठेवला आहे. भीमसेना कापूर आहे. खूप प्रसन्न असा सुगंध येतो. हे आपली तुळशी माताची पूजा झाली आहे. तुळशीपत्र तोडून घेतले आहेत. आज फुलं आणायला विसरले मी मार्केटमधून. मुलं गेले होते, पण मलाच लक्ष नाही सांगायचं, म्हणून म्हटलं चला आपल्या बाहेरचेच फुलं घ्यावी. तर हे बघा, हे आपलेच अंगणातले फुलं आहेत. आणि हे बघा, गॅसची पूजा करून घेतली आहे. रोजच करते असं नाही मी, पण मंगळवार आणि शुक्रवार हे करते म्हणजे करतेच. तर हे बघा, आपल्या इकडं पाठीमागं आमचं छोटंसं असं गार्डन आहे, मिनी गार्डन. आणि त्याच्यामध्ये आम्ही छोट्या कुंडीमध्ये बेलाचं झाड लावले. त्याच्याखाली महादेवाची पिंड, नंदी हे ठेवलेलं आहे. आणि इतकं सुंदर असं बेलाचं झाड झालं ना, असं वाटतच नाही की इतका उन्हाळा आहे आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये एवढं सुंदर असं झाड असेल म्हणून. खूप प्रसन्न अशी महादेवाची पूजा झाली आहे. आणि बघा किती छान वाटते, प्रसन्न वाटते. वरती दिसून तुम्हाला झाड हिरवेगार फुलून गेले. आणि मैत्रिणींनो, हे झाड मी विकत आणलेलं नाही आहे. आपल्या मोठ्या झाडाला जे बेल येत असतं ना, फळ, त्याच्यातलं बी काढून घरी त्या बेलाचं बी तयार करून हे बेलाचं रोप असं तयार करून एवढं झालेलं आहे. तरी बघा, कुंडीत असून एवढं छान आहे. जर जमिनीत असतं तर किती सुंदर झालं असतं. हे बघा, इतकी सुंदर असे झाडं, म्हणजे पानं दिसताना हिरवेगार, खूप सुंदर. आणि बघा, आज एकही जास्वंदीला फूल आलेलं नाही आहे, एकही नाही. कळ्या भरपूर आहेत, पण आज मार्केटमधून आणायलाही विसरले आणि जास्वंदीला पण एकही फूल नाही. 2-3 झाडं आहे, पण एकही फूल नाही आहे त्याला. आज म्हटलं चला जे आहे ना आपण तेच पूजा करून घ्यावी, म्हणून बेलं तोडून घेतले 4-5 पानं. जास्त नाही तोडत मी, कारण कुंडीमध्ये असल्यामुळे यायला वेळ लागतो. तरीसुद्धा बघा, विकत काही आणलं नाही तरी पण आपले किती सुंदर असं तुळशीपत्र, पांढरे फुलं आणि बेलपत्रांची फुलं भरपूर जमा अशी झाली, भगवंताने दिली आहेत. आणि इथं या पिंडीवर बघा, मी बेलपत्र ठेवत होते पण ते सटकूनच जात होतं. आणि हे बघा, किती सुंदर असं प्रसन्न वातावरण वाटतं. आणि हे बघा, हे 5 वाजताच्या नंतरचं वातावरण आहे. घरात बसून पण खूप बोर होतं. म्हटलं चला थोडंसं झाडाखाली बाहेर बसावं, फेरफटका मारावा. आणि हे बघा, इकडं केंद्रामध्ये प्रसन्न असं दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे हा. आणि हे बघा, इकडेच्या पाठीमागे ना खूप सुंदर, परवाच तुम्हाला म्हटलं की विठ्ठल रुक्माई मातेचं मंदिर आहे आणि आज आहे एकादशी. तर म्हटलं चला भगवंताचं दर्शन, विठ्ठल रुक्माईचं दर्शन करू.